कारण ही शेवटची संधी आहे आणि ती तू सोडू नयेस असं मला वाटतं. तू स्वतःवर ताबा ठेवला नाहीस हे चुकलं तुझं. मी आणेन ग तिला परत. माईची तब्येत खूप बिघडली आहे ग. मला काही सुचत नाहीये. अगं पण मी बाबा तुम्ही नका दगदग करून घेऊ. नेहा येईल माझ्या बरोबर. काही काळजी करू नका प्लीज. बोल प्रियंका. चला, अजून माझा नंबर डिलीट केला नाही आहेस तर. तुझं वागणं बदललं नाहीस तू तर मला तेही करायला लागेल एक दिवस. अजून माझ्यावरचा राग गेला नाही. राग त्याच्यावर धरायचा असतो प्रियंका ज्याच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते. माझी तुझ्याकडून तसली काहीही अपेक्षा नाही. कारण साखरेच्या पाकात जरी घोळलं ना तरी कारलं कडूच राहतं. माझ्या वागण्यात हा कडवटपणा का आलाय हर्ष, त्याचा कधी विचार केलायस तू? तू मला असं वागायला भाग पाडलेस. हे सांगायला फोन केलायस? नाही, सहजच फोन केला तुझी विचारपूस करायला. प्रियंका तुझी सगळी नाटकं कधी बंद होणार आहेत? हं? तुला माझा एवढा कळवळा कधीपासून यायला लागला? हर्ष, तुझं जरी माझ्यावर प्रेम नसलं ना तरी मी अजूनही प्रेम करते तुझ्यावर. काळजी वाटते मला तुझी. मला असं कळलंय तू सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहेस. त्यासाठी नागपूरला गेलायस? तुला कसं कळलं? सिली क्वेश्चन हर्ष. तुझी एवढी माहिती सुद्धा नाही ठेवू शकत मी. एनिवे, कुठली मदत लागली तर सांग मला. नक्की करेन. तुझ्याकडून मदत घेण्या इतके वाईट दिवस माझ्यावर नक्कीच नाही आले अजून प्रियंका. कळलं? डॉक्टर, मी पेन किलर दिलं आहे त्यांना, त्यामुळे आत्ता काही तसा त्रास व्हायचा नाही. पण रात्री जर काही झाला तर असं करा, यातली एक गोळी द्या त्यांना. ठीक आहे? डॉक्टर, माईला नक्की काय झालं? तसं आत्ताच काही सांगता येणार नाही. आपण असं करूया ना, उद्या त्यांना तुम्ही हॉस्पिटलला घेऊन या. आपण त्यांच्या काही टेस्ट करू चालेल. आणि मग काय ते डायग्नोसिस करता येईल. ओके? आणि काही काळजी करायची गरज नाही. हां, सगळं काही ठीक आहे. ओके? मी तुम्हाला सोडून येतो. हर्षदा, मी आलोच आहे ना सोडून. ठीक आहे, तू काळजी घे. सावरे, सावकाश. बसा बाई. आलीस ना तू? मला वाटलंच होतं तू येशील म्हणून.
कसं वाटतंय आता? तू आलीस ना, आता मला नक्की बरं वाटेल. एकटीच आलीस पण? नाही, नेहाल. कशा आहात माई? बरी आहे. अगं मला वाटलं होतं मी काही आता याच्यातून वाचत नाही. माईक हे काय बोलताय माई तुम्ही? तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. तुम्ही अगदी छान बऱ्या होणार आहात. लवकरच. हो ग हो. तू एवढी धावत आलीस ना माझ्यासाठी. खरंच सावरे, किती काळजी करतेस ग माझी. खरंच तू आहेस म्हणूनच आजवर टिकून आहे मी. नाहीतर माझं काय झालं असतं कोण जाणे. मी चहा करून आणते सगळ्यांसाठी. सावरे, तू पण दमून लेशील ना. जा थोडी विश्रांती घे. नाही, मी ठीक आहे माई. माझी काळजी करू नका. मी आलेच. हर्षदा, चहा झालाच होता, आणतच होते मी. खूप जबाबदारीने वागलीस काल. आधी सांगत होता मला. रात्रभर माईंच्या उशाशी बसून होतीस. या घराची सून म्हणून तुझं कर्तव्य अगदी योग्य रीतीने पार पाडलंस तू. खूप बरं वाटलं मला. वहिनी, तू काय सगळं बोलतेस? कारण ज्याचं श्रेय त्याला दिलं नाही तर त्याचं मन दुखावतं. नाही वहिनी, माझ्या मनात असं काही नव्हतं. काल मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं. त्यासाठी कोणी माझी स्तुती करावी ही अजिबातच इच्छा नव्हती माझी. हाच तुझ्या मनाचा मोठेपणा आहे हर्षदा. खरंच मला आता कसलीच चिंता नाहीये. मी इथे नसतानाही हे घर तू अगदी अगदी छान सांभाळशील, खात्री आहे मला. तू माझी धाकटी जाऊ आहेस याचा मला खरंच खूप खूप अभिमान वाटतो.
चल सावरीताई, निघते आता. अगं अजून थोडं नाही का ग थांबता येणार? खरं सांगू, माईंची तब्येत बघताना जाण्याची इच्छाच होत नाही आहे माझी. पण रिपोर्टिंग करावं लागणार आहे मला. उद्या करून नाही चालणार? नाही, एक होऊ शकतं. मी आज जाते, रिपोर्टिंग करते, चंद्रपुरातली सगळी कामं आटोपते आणि संध्याकाळी परत येते. मग उद्या जाईन आष्टीला. चालेल, तसं बरं होईल ग. जाताना माईना भेटून जा. हो, चल निघू. आणि हो, काही लागलं तर माझ्या मोबाईलवर नक्की फोन कर. काळजी घे स्वतःची. निघते. हर्षदा, काय झालंय तुला? काय नाही. का? नाही, तू काय नाही म्हणतीयस, पण मला एक गोष्ट जाणवली. तुला कुठल्या तरी गोष्टीचा राग आलाय. नाही नाही, खरंच नाही रे. खरंच? नाही, राग नाही आला. वाईट वाटलं थोडंस. कशाबद्दल? काल मी जे काही केलं त्याचं कुणालाच काही वाटलं नाही. अगदी तुला सुद्धा नाही. म्हणजे माझी अपेक्षा नव्हती तशी. घरातल्या कुठल्याही मुलीनेही केलं असतं, पण बहिणीला मात्र त्याची जाणीव होती. आधी तिच्या त्या 2 शब्दांनी खरंच काय हवं असतं ना अजून माणसाला. हर्षदा, आय एम सॉरी. का? खरं तर बहिणीच्या आधी मीच थँक्स. यू आर ग्रेट. खूप कामं पडली आहेत. वहिनी आत्ताच आली आहे ना, आंघोळीला जाते. देवा, माईंची प्रकृती लवकर ठीक होऊ दे. सावरी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्याआधी तिच्या घरात काही अशुभ घडायला नको. आधीच तिच्यावर खूप संकट आली आहेत, त्यातून ती कशी बशी सावरली. आता पुन्हा हे संकट नको. तुला हात जोडून विनंती करतो की त्यांना बरं कर, लवकर बरं कर. चला काका, येते मी. नेहा, काय काका? नेहा, तू काल सावरीकडे जाऊन आलीस. कशी आहे माईंची तब्येत? बरी आहे. म्हणजे डॉक्टर बघून गेले होते त्यांना. काळजी करण्यासारखं काही नाही म्हणाले. पण नेमकं काय झालं होतं त्यांना? काही टेस्ट करायला सांगितलं डॉक्टरांनी. त्यानंतरच नेमकं काय झालंय ते सांगता येईल म्हणाले. त्या दिवशी मी निघाले तेव्हा बरी वाटली तब्येत त्यांची. खरं सांगू काका, सावरीताईला बघता क्षणीच त्या ठीक झाल्या होत्या. खूप जीव आहे त्यांचं तिच्यावर. सावरी आहेच तशी. बरं, ती काय म्हणाली, परत कधी येणार आहे? काही दिवस थांबणार आहे तिकडे. माईंची तब्येत पूर्ण बरी झाली की मग पुन्हा इकडे येईन म्हणाली.
बरं काका निघू मी, मला उशीर होतोय ड्युटीवर जायला. निघ बाळा निघ. अगं नेहा, निघालीस तू आणि नाश्ता नाही करायचा हो ग तुला? नाही नको, मला उशीर होतोय. का असं काय, नाश्ता तयार आहे, करायला किती वेळ लागतो? चल नाश्ता कर. आई तू पण ना, आई निघायच्या वेळा नाट लावतेस. बरं जा आण लवकर. आणते. बसा. खाऊन जावं, उपाशी पुढे जाऊ नये. कळायला पाहिजे तुला आता. हं? हर्षवर्धन भोसले, तुझ्या समोर आता दुसरा पर्याय नाही. एक तर सही कर, नाही तर मॉलचं काम सोड. दादा आलात तुम्ही? मी काय म्हणत होते, हे बघ, मी खूप प्रवास करून आलोय, मी खूप थकलोय, मला लगेच ऑफिसला निघायचंय. तुला हवं ते कर नाश्त्याला, मला त्रास देऊ नकोस. नाही दादा, तू कधी आलीस? अहो माईंची तब्येत बिघडली ना अचानक, मी निघून आले. माईची तब्येत बिघडली? मला कुणी कळवलं का नाही? दादा मगाचपासून मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. काल तुम्हाला आम्ही फोन कुठे आहे माई? आत आहे. हर्षदा, मी सगळ्यांचा नाश्ता तयार केलाय, घेऊन ये जरा. हं? माई, अरे पड 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 पड. आलास तू? काय झालं अचानक? अरे आता चालायचंच, या वयात प्रकृतीचे चढ उतार चालणारच. अगं पण परवा मी निघालो तेव्हा तर तू एकदम व्यवस्थित होतीस आणि एकदम हो ना रे, अचानकच पोटात दुखायला लागलं. त्यात घरात कुणी नाही, तूही गेला होतास, ही पण नाही. घाबरूनच गेले मी अगदी. म्हणजे नंतर सगळं नीट झालं. आदित्यने डॉक्टरांना फोन केला, ते येऊन तपासून पण गेलेत. काय म्हणाले डॉक्टर? काही टेस्ट करायला सांगितल्यात, म्हणजे त्याच्यानंतरच नक्की काय निदान होईल ते सांगता येईल असं म्हणाले. पण आत्ता काळजी करण्यासारखं काही नाही असंही म्हणाले. गुड. माई, आता जरा आमच्यापेक्षा स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दे. जप जरा स्वतःला काळजी घे. हो. पण मला एका महत्वाच्या मीटिंग करता ऑफिसला जायचंय. मी निघालो तर चालेल? हो हो, जा ना तू. आराम कर. मला चहा दे. माही, आलेस मी? तुम्हाला काय हवंय? नाही ग, काही नको, जातो. आराम करा. बाय. काय झालं तुला? मला काय होणार? अशाचा प्रश्न विचारला ना की उत्तर द्यायचं असतं. प्रश्नाला प्रश्न नसतो विचारायचा. एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग तुला? हो, मला काहीच कळत नाही रे.
सगळं काही तुला आणि तुझ्या दादालाच कळतं ना. आता काय झालंय पुन्हा? हे बघा, ते मोठे आहेत. त्यांचा मान राखावा म्हणून मी काही बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मला बोलताच येत नाही. तुम्हाला नीट सांगणार आहेस का काय झालं ते? आधी दादा सतत मला टोमणे मारत असतात, नाही तर माझ्या अंगावर खेकसत तरी असतात. हे बघ, माझी चूक असेल तर मी सगळं सहन करायला तयार आहे. त्यांनी मला चापकाने फोडून काढलं ना तरी चालेल. पण माझी चूक नसताना कोणी जर मला सतत बोलत असेल तर दरवेळी मी गप्प कशी राहू रे? आधी हर्षदा, मला ऑफिसला जायला उशीर होतो. बाय.